भंडारा जिल्ह्यात आदिवासी दिनानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली नाही। राज्य सरकारने एक पत्र काढलं होतं की ज्या जिल्ह्यात आदिवासींची संख्या अधिक आहे अशा जिल्ह्यात आदिवासी दिनानिमित्त सुट्टी जाहीर करावी। मात्र भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आदिवासी लोकांची संख्या जास्त नसल्याचे सरकारला सांगितले, म्हणून आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संघटनेने जिल्हाधिकारी याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केला। जिल्ह्यात मग आदिवासी प्रकल्प काय करतो हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जात आहे। तर जिल्हाधिकारी यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। काल मंत्रालय मुंबई इथून आदिवासी विकास कार्यालय मंत्रालय मुंबई इथून पत्र निघालेला होता की जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आदिवासी ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहेत त्यांनी तेथे स्थानिक लेवलवर असे निर्देश पाठवले की तुम्ही शासकीय सुट्टी जाहीर करावी। आणि वारंवार अनेक वर्षापासून इथे आदिवासी समाज हा विकासाच्या धुरा जिल्हाधिकारी यांच्यावर सोडलेला आहे आणि यांनी इथे आदिवासी विरोधी असं धोरण काल त्यांच्याकडून दिसून आलं। त्यांना आम्ही संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार केला। जिल्हाधिकारी यांनी या पत्रव्यवहाराला कुठल्याही पद्धतीचा मान दिला नाही, उलट त्या विरोधात त्यांनी बोलले की या भंडारा जिल्ह्यामध्ये आदिवासी नाहीत आणि अशा आदिवासी विरोधात धोरण अपनावणारे जे काही आमचे जिल्हाधिकारी आहेत त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो। म्हणून आज आम्ही जे काही शासन निर्णय अंतर्गत पत्रव्यवहार मंत्रालयाने यांना निर्देश दिले त्या पत्राची आम्ही आज इथे होडी चढलेली आहे आणि या कलेक्टरनी इथे आकडेवारी जाहीर करावी आदिवासींची की या जिल्ह्यात किती आदिवासी आहेत आणि का बरं हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय इथे भंडाऱ्यामध्ये आहे आणि हे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आदिवासीच काम करतो की दुसऱ्यांसाठी काम करतो असा प्रश्न आमच्या संघटनेतर्फे आहे। आणि त्यानुसार आम्ही जर या जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी धोरण विरोधक धोरण अपनावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितली नाही, ते लेखी माफी आम्हाला पाहिजे पत्रकारांकडून किंवा कशाही पद्धतीने त्यांनी माफी मागावी। आणि जर का त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही राज्यपाल मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या या जिल्ह्यामध्ये बहिष्कार करू आणि निषेध घालायला लावू आणि या जिल्हाधिकारीला इथून काढायला लावू। आणि त्यांनी जर का माफी मागितली नाही तर ह्या सर्व आदिवासी समाजाचा अपमान असेल हे त्यांनी लक्षात घ्यावं। आता आदिवासी समाजाची अस्मिता हे जिल्हाधिकारी यांच्या हातात आहे, त्यांनी काय पाऊल उचललं हे त्यांच्या हातात आहे। नाही उचलले तर येणाऱ्या 5-10 दिवसामध्ये मोठा तीव्र धोरणात्मक असं आंदोलन आखण्यात येईल। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।